तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात इलेक्ट्रिक तारेला शॉक लागून एक अज्ञात इसम मयत झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 13 रोजी घडली होती। जळालेल्या अवस्थेत असलेल्या युवकाची ओळख न पटल्याने शुक्रवारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारानंतर त्या युवकाची ओळख पटली असून मयत हा रेवानगर पुनर्वसन येथील आहे। या युवकाचा खून झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। त्यानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गावकरी दिवसभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते। मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे 13 जून रोजी एका युवकाचा चेहरा जळालेला आणि डावा हात जळून तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। या युवकाचे जळालेल्या अवस्थेत अवयव ठिकठिकाणी पडून होते। आसपासच्या परिसरात पोलीस प्रशासनाने तपास केला असता संबंधित तरुणाची ओळख पटली नाही। परिणामी मृतदेहास गावकऱ्यांच्या मदतीने खासगी वाहनाने तळोजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते। त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून युवकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले। याबाबत वायरमन संजय रायसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर मृतदेहाची ओळख पटावी म्हणून पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले, मात्र मृतदेहाची अवस्था पाहून ओळख पटली नाही। परिणामी 48 तासानंतर शुक्रवारी 14 जून रोजी पोलिसांनी मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले। हा युवक देविदास लेहरा पवारा वय वर्ष 26 असल्याचे कळताच गावकऱ्यांनी तळोदा पोलीस ठाणे गाठले। तळोदा पोलीस ठाण्यात शनिवारी ठिय्या आंदोलन केले। तरुणाचा मृतदेह द्या अन्यथा आरोपींना अटक करा अशी मागणी करीत गावकरी दुपारी 11 वाजेपासून तळोदा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते। पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मैत्यासोबत गेलेल्यांना अटक करा अन्यथा आम्ही इथून हलणार नाहीत असा पवित्रा घेतला। यावेळी दाजा पवारा, इमल पवारा, लेहरा पवारा, दुर्शा पवारा, गोण्या पवारा, बारक्या पवारा, डेमचा पवारा, बुल्ला पवारा मैत्याच्या कुटुंबांसोबत गावकरी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते। तरुणावर अंत्यसंस्कार झाल्याची व्यक्ती हा रेवानगर येथील असल्याची ओळख शनिवारी 15 जून रोजी पटली। या तरुणास रेवानगर येथील राहत्या घरातून काही न सांगता घेऊन गेले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधितांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। ही घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी संबंधितांनी कॉल करून मी त्याला तळोदा येथे सोडून निघालो होतो, तो कापडाच्या दुकानावर थांबला होता असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे।